सरकार द्वारा जरूरतमंदों को राशन मुहैया कराया जाता है, लेकिन इस सरकारी राशन का वितरण करने वाले दुकानदार और राशन परिवहन ठेकेदार कुछ राशन तस्कर माफियाओं के साथ मिलकर सरकारी राशन की तस्करी राशन अधिकारी और पुलिस के आशीर्वाद से खुलेआम कर रहे हैं, जिसकी शिकायत अनेक संगठन, कार्यकर्ता और पत्रकारों द्वारा की जाती है। लेकिन उन शिकायतों पर कोई कार्रवाई नहीं की जाती। उल्टा अगर कोई इस राशन तस्करी वाहन की सूचना देकर उसे पकड़वाता है तो उसे ही आरोपी के पिंजरे में खड़ा कर दिया जाता है या शिकायत वापस लेने के लिए मजबूर कर दिया जाता है, क्योंकि राशन अधिकारी और पुलिस को राशन माफिया द्वारा मैनेज किया जाता है। ऐसी ही घटना मुंबई के मुलुंड स्थित नवघर पुलिस थाना में एक पत्रकार ने राशन की गाड़ी पकड़वाने की सूचना मिलने के बाद हमारी संवाददाता मनीषा खरात कैमरामैन समीर शेख के साथ पुलिस थाना पहुंचकर मामले की जानकारी लेने का प्रयास किया। यहां पहले से कई पत्रकार आए हुए थे, किसी को भी ड्यूटी ऑफिसर द्वारा जानकारी नहीं दी जा रही थी, न ही उस वाहन की राशन की गोनी का वीडियो लेने दिया जा रहा था। उनका कहना था, हमने इसकी सूचना राशनिंग अधिकारी को दे दी, वो आने पर आपको उनके द्वारा जानकारी दी जाएगी। जब राशन अधिकारी को संपर्क साधकर पूछा गया तो बहाने बनाते हुए आने में टाल मटोल कर रहा था। आखिरकार थक हार कर हमारे प्रतिनिधि सहित सभी पत्रकार पुलिस थाने से चले गए। बाद में पता चला कि राशन अधिकारी ने उस तस्करी वाहन में सरकारी राशन होने से ही मना कर दिया था। आखिर ये चमत्कार कैसे हुआ होगा? तो इसमें हमेशा की तरह राशन माफिया ने राशन अधिकारी और पुलिस को सेट कर दिया और गाड़ी पकड़वाने वाले शिकायतकर्ता का भी शायद मैनेज कर दिया होगा, वरना तस्करी करने वाले माफिया या इससे संबंधित पर कार्रवाई अवश्य की जाती। इस तरह शक करने का कारण यह भी है कि राशन अधिकारी ने गाड़ी के अनाज का लैब टेस्ट नहीं किया था। यानी इस मामले में यह कहा जा सकता है कि यहां दाल में कुछ काला नहीं, पूरी की पूरी दाल ही काली है। और जब तक भ्रष्टाचारी अधिकारी अस्तित्व में तब तक जरूरतमंद गरीबों के पेट के सरकारी अनाज की तस्करी, कालाबाजारी ऐसे ही चलती रहेगी। इस मामले में शिकायतकर्ता पत्रकार ने हमारी संवाददाता से बातचीत करके घटना का विवरण दिया, लेकिन सवाल यह उठता है कि सरकार इस सरकारी तस्करी, कालाबाजारी को गंभीरता से क्यों नहीं लेती। न्यूज इंडिया से रिपोर्टर मनीषा खरात के साथ कैमरामैन समीर शेख की विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी विलास आळे। ही सकाळी मला या गाडीचा शोधावा लागला की जे लहान मुलांसाठी अन्न दिलं जातं त्याच्यातला काही अन्न आहे आणि रेशनिंगमध्ये जे दुकानामधून काळाबाजारी केली जाते, म्हणजे 100% मालामधून 40%च फक्त जनतेपर्यंत माल पोहोचतो आणि 60% हे असे राईस मिल माफिया जे आहेत त्या मालाचा ते उपयोग घेतात आणि यांचा कसा हा माल त्यांना फ्रीमध्ये भेटलेला जातो। सरकारी टेंडर काढून हा माल दिला जातो, त्याच्यानंतर काळाबाजारी करून असे राईस मिलला विकतात। म्हणजे शहापूर झाला आणि ते पुढे त्याच्या काय ठाण्याच्या पुढे 2-4 राईस मिल आहेत, त्यांच्यामध्ये ही विक्री केली जाते। ही गाडी दादर सामना प्रेसच्या समोरून तिथे एक दुकान आहे, रेशनिंगचं दुकान आहे, तिथून ही गाडी निघाली आणि मग माझे जे सहकारी होते त्यांना काहीतरी शोधावा लागला होता आणि मग त्यांनी मागे पण मी ह्या विषयामध्ये मी भरपूर केसेस केलेले आहेत, तर त्यांनी वाद शोधलं आणि मग त्यांनी मला सकाळी कळवलं की साहेब अशी गाडी निघालेली आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट गोणीमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गोण्या बदलून त्या व्हाईट गोणीमध्ये ते माल भरून ती गाडी ठाण्याच्या दिशेनं जात आहे। तर मी तिथून लगेच गाडीचा पाठलाग केला। मी साईनला राहतो त्यामुळे मी साईनवरून आलो आणि पुढं गाडीला हे केलं तर मी कंट्रोल केलं, पोलिसांना कंट्रोल केलं 100 नंबरवर आणि पोलिसांना ह्याची माहिती दिली की अशी अशी ह्या प्रकारची ह्या नंबरची गाडी आहे आणि याचा कलर असा आहे आणि तुम्ही हे गाडीला थांबवा आणि याच्यामध्ये जो काळाबाजारी माल चाललेला आहे त्या विषयाची चौकशी करा। तर मला कंट्रोलवरून उत्तर मिळण्यात आलं की तुम्ही त्या गाडीच्या पाठलाग करत राहा, कारण गाडी ऑन वे होती आणि एक्सप्रेस हायवेवर होती। ठाणे मुंबई जो हवे, नाशिकवाली आग्रा हवे त्या हवेवर होती, त्यामुळे त्या गाडीला थांबवणं तेवढं काही शक्य नव्हतं। तर मी परत चेंबूरला येऊन थांबवण्याचं पोलिसांचं प्रयत्न यशस्वी झाला नाही। त्याच्यानंतर भांडूपला आणल्याच्यानंतर पोलिसांनी प्रयत्न केला, तिथेही त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही। मग ही गाडी ठाणा मुलुंड पोलीस स्टेशन नाक्याजवळ आली, टोल नाक्याजवळ, आणि ती कमर्शियल राखण असल्यामुळे त्याला टोल द्यावं लागतं आणि त्या टोलच्या लाईनमध्ये लाईन होते, त्याच्यामुळे तेवढ्यातच आम्ही तिथे येऊन थांबलो आणि समोर मी माझी व्हेकल जी होती त्याला टोल नाही आहे नाक्याला, त्यामुळे मी फास्ट निघालो आणि पुढे गेलो। पुढे 4-5 पोलिस थांबलेले होते, ट्रॅफिक पोलीस होते। तर मी त्यांना सांगितलं की साहेब असे पोलीस आहे, मी असं कॉल दिलेला आहे 100 नंबरवर आणि या व्हेकलमध्ये असं अन्य चोरीचा माल जातो अवैधरित्या। तर ते लगेच आले आणि त्याला बाजूला घेतलं। मग बाजूला घेतल्याच्यानंतर त्यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं। तेवढ्यातच मला नवघर पोलीस स्टेशनमधून त्या जोग साहेब म्हणून पोलीस होते, त्यांनी मला फोन केला, म्हणलं आम्ही असं आम्हाला कंट्रोल मिळालेली आहे आणि तुम्ही कुठे आहेत? मग त्यांनी मी त्यांना लोकेशन सांगितलं, ते घटनास्थळी येऊन पोहोचले। मग त्यांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतला, गाडीला ताब्यात घेतली आणि तिथून सरळ येऊन नवघर पोलीस स्टेशनला घेऊन आले। मी तिथून आल्याच्या नंतर मी इथं पोलीस स्टेशनमध्ये गेलो। संबंधित जो अधिकारी PSI जो होता, त्या PSI
घटनेची माहिती सांगितली तर त्याची गंभीरता त्याच्यात काय आढळून आली नाही आणि तो काय कारवाई करायला धजत नव्हता. मग त्याच्यानंतर ACP साहेब आले, असिस्टंट कमिशनर साहेब आले राऊंडला. मग मी त्यांचं जायपर्यंत वाट बघितली की मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर तो PSI जो होता, संबंधित अधिकारी जो होता, त्यांनी असं सांगितलं की मी अन्न पुरवठावाल्याला कळवलेलं आहे आणि ते 12-12:30पर्यंत ते येत आहे. तुम्ही आता ACP साहेबांना बोलून काय उपयोग नाही आहे, तुम्ही थांबा आणि त्याच्यावर कारवाई होणार. अद्याप कारवाई झाली नाही आणि कुठला माझा बयान पण नोंद करून त्यांनी घेतला नाही. त्या गाडीची काही चौकशी बी केली नाही, कुठले सूत्र साधे काही हलवलेलं नाही आहे, आणून तसंच ठेवलं. मग त्याच्यानंतर जे माझे पत्रकार मित्र सहकारी होते त्या पूर्ण घटनेची माहिती मी त्यांना दिली. काही पत्रकार लोक सांगितलं की बाबा नाही आम्ही येतो तिकडे. आणि काही साथीदार माझे आले, त्यांनी पण फोनवरून चौकशी घेतली, तरीही काय तस्चमच झालेलं नाही आहे. आता सरकार शासन ही गेंड्याच्या कातडीची झालेली आहे असाच एक सवाल निर्माण होतो. कारण माझ्यासारख्या पत्रकारांना हे काही असं म्हणजे माझीच हे नोंद घेऊ शकत नाही, सामान्य जनतेला हे काय न्याय देते ना. क्या ये गाड़ी का ओनर का नाम क्या है? गाड़ी का ओनर का नाम तो मुझे नहीं पता है, बट पुलिस ने बोला कि मैं आपको ओनर का नाम और ये गाड़ी किसके लिए चलती है, किस हिसाब से चलती है, इसकी पूरी जानकारी मैं आपको दूंगा, मगर उन्होंने कुछ दिया नहीं. और ये मामले में जो यहाँ के आयो है वो मतलब एकदम गाफिल, मतलब कुछ बताते नहीं किसी को, ना वो किसी पत्रकार से बात कर रहे हैं ना उनके सीनियर से बात कर रहे हैं. तो रेशनिंग वाले भी आके उनको सिर्फ फ़ोन पे कांटेक्ट हुआ जा रहा है. मतलब हमारे मराठी में जैसा कहावत है झाकलेली मूठ लाखाची, तो ये सब छुपा के करने का इन लोगों ने डिसाइड करके छुप के चल रहा है बस. आपको क्या लगता है पहले से इनका सेटिंग हो गया या नहीं हुआ है? ऑब्वियसली सेटिंग नहीं रहता तो ऐसा होता ही नहीं था. और सेटिंग नहीं रहता तो पुलिस को क्या लेना पड़ा कि वो अगर उनको कोई चीज़ अगर उनको सामने वाला उनके बारे में जानकारी दे रहा है और वो यहाँ तक बोल रहा है कि इसमें से फुटेज है हमारे पास, वहाँ जाके आप उसकी फुटेज निकालो, वो गाड़ी वहाँ भरते हुए आपको नज़र आएगी राशन की दुकान में से, तो वो इस बात का गंभीरता नहीं ले रहे. इसका मतलब उनका सेटिंग रहना ही यही है ना. ये तो कोई भी समझ सकता है कि सेटिंग है उनका. और इसके आगे क्या कार्रवाई होगी अभी? इसके आगे तो अब हम लोग कल DCP साहब से मैं मिलूँगा. आज देखते हैं ये क्या कार्रवाई करेंगे. इसके बाद हम DCP साहब से मैं मिलूँगा और उनको निवेदन पत्र दूंगा और उसके बाद कमिश्नर साहब से भी इस मामले की पूरी जांच करने के लिए मैं रिक्वेस्ट करूँगा. और आपके अंदर से ऐसी कितनी गाड़ी घूम रही रहेगी आपके एरिया में? इधर बम्बई में तो बहुत सारी गाड़ियाँ हैं, चेंबूर गवंडी में और मानपुर में और काफ़ी जगहों पे ये बोरुली में सक्रिय है. और ये लोग बाहर भी मतलब थाना ये विभाग में भी ये लोग हैं. ये लोग तो जगह जगह बसे हुए हैं, पर इनका क्या है, इनका जो कलेक्शन होता है, जो इनका कांटेक्ट होता है वो गुंडों से होता है, भाई लोगों से होता है. ये अंडरवर्ल्ड को पनपने के लिए ये पैसा जाता है. तो इनको इनके सामने कोई पत्रकार जाना या कोई इनके खिलाफ आवाज़ उठाता है तो उसको ऑब्वियसली ये जान से मार देने की धमकी देते हैं या फिर जान से मार भी देते हैं. या आपको कुछ ऐसा डर है कि ऐसा कुछ आपके साथ खुदा न खास्ता हो ऐसा? नहीं, ये तो करेंगे इनके अगर इनके अब आपने पिक्चरों में भी देखा है और हमारी रियल लाइफ में भी ऐसा होता है कि ये लोगों को अगर हम लोग छेड़ेंगे तो ये हमको थोड़ी छोड़ना. ये समाज कंटक है, समाज के विरोध जाने वाले लोग हैं और हम समाज रक्षक हैं, तो हमारे सबसे बड़े दुश्मन तो समाज कंटक लोग ही रहेंगे. तो ऑब्वियसली मेरी जान को धोखा भी है और वो मुझे मार भी सकते हैं, इसमें कोई दो राय नहीं.